आपण आपल्या नावावर जे म्युच्युअल फंड्स आहेत ते दुसऱ्या व्यक्तीच्या नावाने ट्रान्सफर करू शकतो का? वेलकम टू आपल्या फायनान्सच्या प्रश्न उत्तरांच्या सिरीजमध्ये. येस, आपण आपल्या नावावर जे म्युच्युअल फंड्स आहेत ते आपण दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर ट्रान्सफर करू शकतो. त्याला फायनान्शियल लँग्वेजमध्ये म्युच्युअल फंड्स गिफ्ट करणं असं म्हणतात. म्युच्युअल फंड्स गिफ्ट कोणाला करू शकतो? तर ऑलमोस्ट सर्वांनाच करू शकतो. आपले फ्रेंड्स, आपले रिलेटिव्ह, आपले स्पाऊस, आपले मुलं, आपले आई वडील, आपण सगळ्यांना म्युच्युअल फंड गिफ्ट करू शकतो. यासाठी काही रूल्स पण आहेत. ते असे की तुम्ही जेव्हा म्युच्युअल फंड गिफ्ट करता तेव्हा ज्या व्यक्तीच्या नावावर आता म्युच्युअल फंड्स आहेत त्यांना काही टॅक्स लागत नाही, कारण ते म्युच्युअल फंड्स रिडीम झालेले नाहीयेत, तर फक्त ट्रान्सफर झालेले आहेत. आणि तेच म्युच्युअल फंड्स तुम्ही ब्लड रिलेशनमध्ये तुमच्या रिलेटिव्हजला ट्रान्सफर केले असतील तर ब्लड रिलेशन असल्यामुळे त्यावरही टॅक्स लागत नाही. रिलेटिव्हज नसतील आणि अमाऊंट पण 50,000पेक्षा जास्त असेल तर त्यावर तुम्हाला टॅक्स लागू शकतो. ते तुमचं इन्कम म्हणून कन्सिडर केलं जातं. रिलेटिव्ह असो किंवा नसो, जेव्हा केव्हा तुम्ही ते म्युच्युअल फंड्स रिडीम कराल, विड्रॉ कराल, तेव्हा मात्र तुम्हाला लॉंग टर्म गेन किंवा शॉर्ट टर्म गेन लागू शकतो. याच्यासाठी डॉक्युमेंट्स काय लागतात? तर मोस्टली म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करताना आपल्याला केवायसी करावी लागते. त्यासाठी पॅन, आधार, तुमचे डिटेल्स लागतात. तेच इथेही लागतात. नॉमिनी तुमचा आधी जो रजिस्टर्ड आहे तो तुम्हाला कंटिन्यू करायचा असेल तर तुम्ही कंटिन्यू पण करू शकता आणि चेंज करायचा असेल तर चेंजही करता येतो. तुम्हीही म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करताय, त्याच्यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येतोय किंवा म्युच्युअल फंड गिफ्ट्स करायचं तर आम्हाला कनेक्ट करा, आम्ही तुम्हाला हेल्प करू. तुमचे फायनान्स बद्दल, म्युच्युअल फंड बद्दल, इन्शुरन्स बद्दल काही प्रश्न असतील तर या रीलमध्ये कमेंट करून सांगा. मी लवकरच तुमच्या प्रश्नाचं उत्तर घेऊन येईल.